आणि आता पुन्हा एकदा चढाई घेऊन ज्या पद्धतीने प्रत्युत्तर ज्याला म्हणतात, शेरा सवाशे ज्याला म्हणतात, त्यासाठी यशस्वी ठरतो का बघूया. 4 नंबर जर्सी परिधान केलेला भिकवाड असा शर्यतीमध्ये लाभलेला संघातून चढाई घेऊन आलेला आहे. आणि निश्चितच मध्यंतरामध्ये 7 गुणांनी आघाडीवर असलेला हा संघ शिवाय बांधे दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितच आत्मविश्वासाने उतरलेला शिवाय बांधण संघ, पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार मध्ये असलेला नागेश संघ दरम्यान चढाईसाठी अमर घरत चढाईसाठी चढायला सुरुवात उजव्या कोपऱ्यातून अमर घरतचा सुंदर अशी चढाई अमर घरतची यावेळेस पुश करण्याचा प्रयत्न निश्चितच हरवेळी सर आपण सांगितलं की रसिक प्रेक्षक मनमोहन आनंद घेतोय. नक्कीच मला असं वाटेल आनंदाला बहर असा की इंद्रधनुही उतरे खाली अंधाराचा पडद्यावर वारं आहे त्यांच्या पखाली. जुगलचा वेळकडूपणाचा अवलंब रिक्त असताना कांगणात परततोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोहन 5 नंबर जर्सी परिधान केलेला नांदेपाडा संघाचा रोहन हॅलो सन्मान्य दिलीप शेट्टी विनंती करतो आणि त्यानंतर नाती ज्या नाती असतील त्यांना विनंती करतो मंडळाच्या वतीने की आपण सुद्धा व्यासपीठावर अजूनही जागा आहे. हॅलो पुन्हा एकदा ग्राउंड नंबर 1 वर एक सत्कार सोहळा होतोय. मी सत्कार मूर्ती जे आहेत सन्मान्य प्रतीकजी गावड आणि सिकंदरजी केळकर शिवाय संघाला मी बरोबर मनापासून शुभेच्छा देते. असे खेळाडू आपल्या संघामध्ये आहेत. व्यावसायिक संघ सन्मान्य रमेशजी पोटे यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. रमेशजी पोटे साहेब. शिवाय बादल वर्सेस दिलखुश आवाज मागील झालेल्या स्पर्धेमध्ये नांदेदेवी नांदेपाडा येथे फायनल मध्ये ज्यांनी अतिशय सुंदर कामगिरी केली होती. असा हा मैदान क्रमांक 2 वर जय बजरंग बेली विरुद्ध स्वयंभू भातसाई अंतिम पुकार. हॅलो मोरेश्वरजी माळवी जनार्दनजी म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत. अनिलजी मोरे या सर्वांना पुष्पदेवंती मंडळाच्या वतीने